आपण बघत आहात DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील परंपरेत आतापर्यंत विविध प्रकारे वारकऱ्यांनी बहुमूल्य योगदान दिल्याबद्दल त्यांचे प्राधान्य म्हणून महाराष्ट्र राज्य वारकरी साहित्य परिषदेच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील विविध पदनियुक्ती तालुका अध्यक्ष श्री सदानंद महाराज भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। तसेच यावेळी उपस्थित वारकरी साहित्य परिषदेचे जिल्हा अध्यक्ष हरिभक्त परायण शांताराम महाराज दुसाने व तालुका अध्यक्ष सदानंद महाराज भोसले व परिषदेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते। तसेच जिल्हा अध्यक्ष शांताराम महाराज व तालुका अध्यक्ष सदानंद महाराज यांच्या हस्ते पदनियुक्ती करण्यात आली। यामध्ये वारकरी साहित्य परिषदेचे नवीन तालुका उपाध्यक्ष श्री दिगंबर आहेर, सचिव श्री लालू आचारी, सदस्य श्री जयवंत जाधव, सदस्य श्री हिरामन घोटे। तसेच यावेळी वारकरी साहित्य परिषदेचे सचिव म्हणून पदनियुक्ती दिल्याबद्दल श्री लालू आचारी यांनी मुलाखतीद्वारे दिले आभार। तालुक्यातील वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे प्रत्येक वर्षी उटीची वारी भरते। त्या ठिकाणी कीर्तन प्रवचनकार हरिभक्त परायण सदानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली उटीच्या वारीच्या जागरणासाठी आम्ही एकत्र येत असतो। जवळजवळ 10 ते 20 वर्षापासून ती चालत आलेली वारकरी संप्रदायाची नियमाप्रमाणे कार्यक्रम होत असतात त्र्यंबकेश्वरमध्ये। त्याप्रमाणे आमचे काही हरिभक्त परायण प्रवचनकार कीर्तनकार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे काम केलं आहे, सदानंद महाराजांच्या मार्गदर्शनाखाली पायी दिंडी अनेक वेळा आम्ही त्यांच्याबरोबर सोबत असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे काम आम्ही केलं आहे आतापर्यंत त्याची पावती आम्हाला आज खरोखर आमचं प्राणभाग्य म्हणावा। आजपर्यंत आम्हाला कुठलंही मार्गदर्शन मिळलं नव्हतं, परंतु सदानंद महाराजांनी आम्हाला एक चांगली प्रेरणा देऊन आणि आमची तालुक्यावर सचिव म्हणून निवड केली। असे मी त्यांचा खूप मोठा आभार मानतोय आणि खरोखर आमचं पूर्वजन्मीचं काही पुण्य असतील म्हणून आम्हाला हे खरं त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये चांगल्या ठिकाणी आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्याबद्दल आम्ही त्यांचे खरोखर कोटी कोटी आभार मानून आणि जे वेळ येईल त्या वेळेला आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहून आणि खरोखर वारकरी संप्रदायाचं काम अजून पुढं चांगलं चाललं पाहिजे आणि पुढं चांगली निर्मिती झाल्या पाहिजे, अजून काही सभासद वाढल्या पाहिजे आणि कार्यक्रमाला अजून चांगली शोभा आल्या पाहिजे। म्हणून आपण सर्व वारकऱ्यांनी या त्र्यंबकेश्वरच्या उटीची वारी असो किंवा निवृत्तीनाथाची यात्रा असो किंवा कुठलाही कार्यक्रम असो त्या वेळेला आपण आधी एखाद्या एकादशीच्या दिवशी आपण मीटिंग घेऊन आणि त्या एकादशीला आपण सर्व वारकऱ्यांनी सदस्यांनी जमून आणि पुढचा जो कार्यक्रम आहे तो हँडल करायचं आणि काही जबाबदाऱ्या काही वारकऱ्यांवर टाकायच्या आहेत। म्हणून प्रत्येकावर जबाबदारी टाकल्यानंतर ज्याची त्यांनी ते कामं हँडल करायचे आणि तेव्हा कार्यक्रमाला शोभा येईल। आज सदानंद महाराजांची वय झाले आहे, प्रत्येक वेळेला आपण त्यांच्याच भरोश्यावर येतोय, त्यांच्याच भरोश्यावर आपण कार्यक्रम ठेवतोय। ते न करताना आपण सर्व मिळून एकत्र येऊ आणि हा कार्यक्रम परंपरा चालावा असा मी सर्व वारकरी मंडळीच्या तर्फे सगळ्यांना मी विनंती करतोय आणि तसेच आपले दुसाने जिल्हा अध्यक्ष त्यांना पण मी धन्यवाद देतोय। त्यांनी खूप मोठे सहकार्य प्रत्येक वेळेला करतात आणि ते पण मार्गदर्शन करत आहेत आणि खरोखर ते अवरात्री येऊन मदत करतात। DPA न्यूज साठी प्रतिनिधी
कुमार आचारी, त्र्यंबकेश्वर। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।